वावलुली टीमचा कॅप्टन कुल धनराज कांबेरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला धनराज या मॅन ऑफ द मॅच साठी. आणि आमच्या त्रिमूर्तीकडून 1000 आणि अतुलजी कडू यांच्याकडून देखील 1000, म्हणजे एकंदरीत 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते धनराज कांबेरे यासाठी. धनराज या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. बाबू मांडे यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते विकेट हायट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. धनराज यायचं आपण मॅन ऑफ द मॅच साठी. मी सन्माननीय खोपोली शहर अध्यक्ष आदरणीय मनीषजी यादव साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचं धनराजला. श्री 11 जय भवानी वावलोली टीमचा धनराज कांबेरे टीमचा कॅप्टन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय मनीषजी यादव साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी धनराजला देतोय. हा बाईट तर जरूर घेतली जाईल कारण की मॅच देखील चांगली होती आणि धनराज खूप बोलतात, त्यांना आवडतं बोलायला. धनराज काय सांगाल, एकंदरीत आपण पाहताय की ते धावा देखील 45 बनवल्या होत्या, 46चं टार्गेट होतं. आणि जो कल्पेश कांबेरे नेहमी तुमचं पहिलं षटक हाताळत असताना कमी धावा देत असतो, इकॉनॉमिकल राहतो, विकेट्स घेतो, त्याच्याच विरोधामध्ये 12 धावा आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही स्वतःकडे ते षटक घेतलं आणि तिथे फक्त 1 धाव देत 4 विकेट घेतल्या. कशी रणनीती होती तिथून मात्र या धावा वाचवण्यासाठी? खरं तर पूर्ण सीझन माझी बॉलिंग खराबच होते, त्यामुळे आज मी लवकर बॉलिंग करण्याचा हे केलेला की नवीन बॉलच टाकेल मी. आणि अमोल आमचा चांगला बॉलिंग करतो, मागे पण पुढे पण कुठे पण खेळवा, त्यांनी मला प्रमोट केलं आणि चांगली बॉलिंग झाली. आणि तदनंतर धनराज आपण पाहता अनेक स्पर्धा तुम्ही खेळताय कर्जतच्या बाहेर देखील, परंतु हे A1 जोडीचं आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप छान आहे. कर्जतमध्ये एकापेक्षा एक भारी भारी आयोजन आहेत आणि ते आता 2 बाईक आहेत. कर्जत ग्रामीणसाठी एक बाईक आहे. चांगला निर्णय घेतला आहे आयोजकांनी, त्यांचं धन्यवाद बोलेल सर्वांना. कोणाला तरी कर्जतच्या एका प्लेअरला अजून एक बाईक भेटेल. हे नक्कीच खऱ्या अर्थाने A1 जोडी चषक म्हटल्यानंतर दरवर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळतं. आणि या वर्षी आपण पाहता A1 जोडी चषकाच्या माध्यमातून 2 बाईक्स आणि त्याच्यामध्ये मात्र कर्जतकरांसाठी 1 बाईक आपल्याला पाहायला मिळेल आणि 1 बाईक कर्जत, खलापूर, त्यानंतर रायगड, ठाणे या संपूर्ण विभागासाठी देखील 1 बाईक असेल. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत. संदीप बोराडे सर. येस, थँक्यू योगेश. जाऊयात, एक बिग बॅटल आपल्या भेटीला जरूर आलंय. एकीकडे आपण पाहतोय अर्थातचा सचिन मांडे आणि बाबू मांडे यांनी पुरस्कृत केलेला संघ तलेगाव वाडी आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय आकाश गरात यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली टीम. सर 1 मिनिट थांबवतो. कॅश प्राइज झालंय संतोषजी पेरनेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000, बाबू मांडे यांच्याकडून 2000 आणि सचिन मांडे यांच्याकडून 3000. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी जर इथे षटकार हॅट्रिक येते किंवा चौकार हॅट्रिक येते तर संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आकाशजी घरत, जगदीशजी देशमुख यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आकाश घरत पुरस्कृत स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली टीम जर आज क्वालिफाय होतीये तर तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. येस, थँक्यू योगेश. घरोघर पारितोषिकांची खैरात जरूर पाहायला मिळते. मी विनंती करेल आकाशजी घरत यांना की आपण मंचावरती या. आपला स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. अर्थातच स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली टीमचे ते पॅकर जरूर आहेत. 111 222 सरकार उत्तमजी देशमुख यांच्याकडून आकाश गायकर यांच्या षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी तब्बल षटकार हॅट्रिक साठी 1000 आणि चौकार हॅट्रिक साठी 500. आणि तदनंतर रोहित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रोहित यादव यांच्याकडनं देखील चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 3000 रुपयाचे कॅश प्राइज. ओव्हर टू संदीप सर. येस, थँक्यू. आपण पाहतो या ठिकाणी जबरदस्त एक जमेची बाजू नाहीये. अगदी मी तर म्हणेल तलेगाव वाडी संघ ज्यांच्या विरोधात तुम्ही सामना जरूर खेळताय तो सामना मात्र रंगला जातोय, कारण हेच युद्ध आहे
जे मात्र गत वर्षी अगदी जाऊन पोहोचलं होतं या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये, आणि तोच स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम आहे ज्याला मैदानावरती तुम्ही पाहताय. आपण पाहतोय की अर्थातच एकीकडे ज्याचा झेल ड्रॉप झालाय तो अजय, आणि दुसरीकडे त्याला जी साथ देतोय तो केवळ आणि केवळ गतवर्षी 6 धावेंच्या अनुषंगाने या स्पर्धेचा मालिकावीर होता होता राहिला. हे फार सन्माननीय समीकरण आहे. सन्माननीय स्वप्नील शेठ माडिक यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज, आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली हा संघ ज्यांनी पॅक केलाय ते उद्योजक सन्माननीय आकाशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण एवन जोडी चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज राहुल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. थोडी परिस्थिती दयनीय जरूर आहे, कारण एकीकडे पाहायला गेलं तर अगदी आकाश गरज पुरस्कृत स्वप्न स्वर्ग दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम मैदानात आहे, आणि त्यांची एक थोडीशी फळी जर विचार करायला गेलं तर पहिल्या विकेटचं पतन आलं, जिने मात्र फटका बसला विकेटचा तो आकाश लोंगळीच्या स्वरूपात. परंतु अजूनही मैदानावरती ती चल बिचल चालू आहे. गोलंदाजाला आता राहुल. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जसं मगाशी म्हटलं होतं की राईटीना लेफ्टीचं कॉम्बिनेशन फार क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण असतं, आणि त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी करावी. परंतु या क्षणी आपण पाहतोय सध्या तरी मी म्हणेल अजयसाठी ही पर्वणी मैदानात येऊ शकते. आणखी एक चांगला बॉल. अगदी पुढ्यात बॉल आहेत, आणि त्याच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर गती आहे या बॉलवरती. राहुल मात्र चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं षटक ज्याने फेकलं तो गोलंदाज तन्वीर, जो ओपनिंग बॉलिंग अटॅक ज्याचा सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. इथे टॅपिंग क्रिकेट सिंगल जरूर येईल. दहिवलीचे खऱ्या अर्थानं संदीप बोराडे यांचे जवळचे मित्र जय गुरव यांच्याकडून आकाश गायकर यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. जय गुरु, आपण उपस्थित असाल तर मंचावरती या. खरंय आमच्यावरती असे बरेचसे काही आहेत लोक आहेत जे नितांत प्रेम करतात, परंतु त्यातलंच एक उदाहरण जय गुरु आपण पाहतोय. सगळ्यात मॅचकडे यावेळी मात्र हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये पहिल्याच इनिंगला दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा कन्वर्ट केलंय. कौतुक करेल ते मात्र तलेगाववाडी टीमचं. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा ज्या पद्धतीत पहिले 2 बॉल अजयसाठी आले, आणि त्याच्यानंतर थोडासा कानमंत्र आकाश गायकरने अजयला जरूर दिला, त्याने सिंगल रोटेट केली आहे. परंतु यावेळी 4 बॉलचा तरार संपलाय गोलंदाजा राहुलचा. एवन जोडी चषक ही स्पर्धा आपण पाहताय. सन्माननीय सुधाकर शेठ घारे आणि सन्माननीय जगदीशदादा देशमुख या एवन जोडीवरती ज्यांचं विशेष प्रेम आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं या एवन जोडीवरती विशेष प्रेम नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात, जे आमचे युवा उद्योजक ज्यांनी स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ या ठिकाणी पुरस्कृत केला आहे, ते सन्माननीय आकाश गरत या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आणि इथे आकाश गायकरची कॅच सोडली आहे. आता ही कॅच सोडली आहे की ही मॅच सोडली आहे हे पाहावं लागेल. ओ टू संदीप सर. योगेश, आपण पाहतो ना की जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये अशा संधी क्रिएट केल्या जातात ना, याच बाउंड्री लाईन चेक करायची. ओके, आपण जाऊयात. DRS आलाय बाउंड्री लाईन साठी. ऑफिशियल रिव्ह्यू आपण पाहतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्की जसं म्हणताना तुम्ही झेल तर ड्रॉप झाला यात कोणती शंका नाही, परंतु इथे तुम्ही झेल कोणाचा सोडलाय हे फार महत्वाचं आहे. आकाश गायकर एक 1 साइडेड बॅटर आहेत. जर त्याची बॅट मैदानात चालले तर तलेगाव वाडीला पराभवाची धूल सुद्धा मिळू शकते. परंतु यावेळी घडलंय काय ते सुद्धा पाहूयात. झेल ड्रॉप करून फार मोठी चुकी केली या फिल्डरने. फार मोठी चुकी मी तर म्हणेल. DRS चा रिझल्ट आपल्या समोर जरूर येईल. तिसरे अंपायर आमचे टीव्ही समेत जोडले गेलेत. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी सचिनजी मांडे आणि बाबू मांडे यांनी पुरस्कृत केलेला संघ तलेगाव वाडी सातत्यपूर्ण या स्पर्धेत खेळताना दिसून आलेले. आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेलं ना तर ही स्पर्धा फार मोठी लेव्हलची जरूर आहे, कारण एकीकडे अनेक स्पर्धा आम्ही पाहतो
बऱ्याचशा वर्षी स्पर्धा केल्यात, परंतु या ठिकाणी मात्र एक नवचैतन्यच पाहायला मिळतं आणि ती किमया केली आहे ती खरं म्हणायला गेलं तर दोस्ती ग्रुप आयोजित या भव्य दिव्य ट्रॉफीने या प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं आहे, कारण अनेकांनी हा संघर्ष या ठिकाणी केला आणि गेल्या 3 पर्वात तर एक वाखाणण्याजोगी कामगिरीने 4थ्या पर्वात तर दिमागदार डवळाने मानाने डोळणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी कुशल मोमेंट आहे. निर्णय जरूर तुमच्या समवेत येईल, कारण हीच तर खरी सुविधा आहे. अगदी लाईव्हची सुविधा याच करता असते आणि ते आपण पाहतोय ना. बऱ्याच जणांना असं वाटतं कधी कधी खेळाडू खोटं बोलतात, परंतु या कुशल मोमेंटला खेळाडूला सुद्धा समजत नाही की आपण काय केलेलं आहे. हे फार महत्वाचं असतंय, कारण कधी कधी दिलेलीची दाद द्यावी लागते. कारण अशा वेळी फिल्डिंग सजवत असताना अगदी आपण शरीर कुठे आहे काय आहे ते खेळाडूला त्यावेळी समजत नाही, परंतु तिथे मात्र योग्य निर्णय द्यावा लागतो. इवन जोडी चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या रचनेमधली पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय. यस, इथे सेफ आहे, म्हणजे इथे धावून ज्या धावा आल्यात त्याच धावा मात्र धावफलकावरती गणल्या जातील. आकाश गायकरच्या बॅट मधून या धावा तन्वीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अनेक मैदान या गोलंदाजाने गाजवल्यात. मला आजही आठवतोय गतवर्षी जी स्पर्धा आता येणाऱ्या 4, 5, 7 तारखेला तमाम क्रीडा रसिकांसाठी खुशखबर आहे. प्रथम पारितोषिक 1.5 लाख, द्वितीय पारितोषिक 75, तृतीय 35, चतुर्थ 35 आणि पाचवं 35. रवींद्र किसन देगे स्मृती चषक आपल्या भेटीला जरूर येतोय. चांगला बॉल यावेळी तन्वीरने त्या मैदानात सुद्धा गतवर्षी फार चांगली कामगिरी केली होती. इथे मात्र आता चांगलं स्पेल हाताळतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर आकाशजी घरात त्यांनी पुरस्कृत केलेला आज स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली संघ थोडा बॅटिंग लाईन वरती ढासळतोय. ज्या धावा यायला पाहिजेत, ज्या अपेक्षा आहेत त्या येत नाहीयेत. चांगला फटका यावेळी मात्र बॉल मध्ये एलिव्हेशन जरूर आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. अजय लोंगलेच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. देशमुख यांच्याकडून 1000 आणि अर्धशतकीय खेळणाऱ्या फलंदाजासाठी 5000 आणि इथे अजयच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा आणखीन एक दर्जेदार षटकार. आयोजक आदरणीय रुपेशदादा गारे यांच्याकडून 5000. इथे जरा पारितोषिक जरूर लागलं गेलंय. पारितोषिक आहे आकाश गायकर यांच्यासाठी. आपण पाहतोय जय गुराव दोस्तीतल्या दोन्हीतला एक राजा माणूस, त्यांनी आकाश गायकर वरती पारितोषिक लावलाय. त्यांनी सांगितलं की आकाश गायकर हे त्यांचे लहानपणीचे अगदी मित्र, जवळचे मित्र म्हणावे लागतील आणि त्यांच्यासाठी तब्बल बॅक टू बॅक 3 षटकाराला 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. परंतु सध्या ऑन ट्रिक अजय लोंगले. समाचार अगोदरच्या षटकामध्ये घेता आला नाही पाहिजे तसा, परंतु अजय लोंगलेने सध्या कमबॅक जरूर दाखवलाय. बॅटिंगचा एक नमुना सध्या मैदानात पेश केलाय आणि त्याच्यावरती 2 प्रहार चढवलाय. हाच तो तन्वीर आहे ज्याने याच स्पर्धेमध्ये पहिला स्पेल हाताळलं. एक इकॉनॉमिकल स्पेल म्हणावा लागेल. महत्वपूर्ण विकेट आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावरती चढवले जात आहेत प्रहार, परंतु इथे बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय आणखी एक दर्जेदार षटकार. प्रॉपर टायमिंग अजय लोंगलेंचं.
वरती 26 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत देशमुख जे आता आमच्या समेत जोडले गेले त्यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 5,000 आणि 6 बॉलला 6 षटकार जर ठोकले तर 1 तोळ्याची चैन. आता कसली सांगायची मी, चांदी का सोनं ते सांगा. सोन्याची, हे फार महत्वाचं आहे. चांदी किलो मध्ये मोजली जाते, सोनं तोळ्यामध्ये मोजलं जातं. हे व्यासपीठाच्या समोर आहेत, अगदी थांबलेत ते मॅच बघण्यासाठी. खरं म्हणायला गेलं ना तर आजकाल सोन्याचा भाव गगनाला भिडलाय. स्पीडअप करा चला, आपण ड्रिंक ब्रेक साठी वेळ जरूर दिलाय. डीजे मास्टर, तुमच्यासाठी संधी होती, ती तुम्हाला घेता आली नाही, परंतु जाऊयात मॅचकडे. मॅच एकीकडे ऑन होईल. हा, हे पण कराय त्या हुशार आहेत ते डीजे मास्टर, त्यांना माहिती आहे. त्यांची वटवट नको, यांचं चाललंय तर यांनाच करू द्या, ते बरोबर आहे त्यांचं. चला जरा स्पीडअप करा प्लीज यार, तुमच्यासाठी टायमिंग लागला गेलाय. जय गुरव यांच्याकडून आकाश गायकरच्या 3 षटकारांसाठी तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज. काय बोलायचं आता, बक्षीस पूर्णपणे 1 तोल्यावरती गेलंय, बाकीचे हजारावरतीच राहिलेत. महत्वाचं आहे. मी म्हटलं ना बाबा, 1 तोला किती, 1.5 लाखावर गेला का? 1.5 लाखावर गेलं ना. खरं म्हणायला गेलं तर 1 तोला म्हटलं तर या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची रक्कम आहे. माझी इतर फार मोठी इच्छा आहे. उमरोली संघ, तुमच्यासाठी संधी आता 6 बॉल 6 षटकार टोकण्याची. हे जर 6 षटकार आले तर सामन्यामध्ये बरंच काही कलाटणी पाहायला मिळेल. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे, बॉल जाईल सी मारे का पार. येतोय तो हा दर्जेदार
टीव्ही स्क्रीन कडे सुद्धा जात नाहीयेत. अजयकडे षटकार हॅट्रिकचा चान्स आहे. देशमुख साहेब आहेत ना? हा बघा, इथे षटकार जर आला असता तर 3,000 तर कंप्लीट झाले असते त्यांचे. चांगला प्रयत्न यावेळी केलाय. बाईचा सिंगल जरूर येईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावरती. सन्मान्य नितीनजी धुले साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि श्रीवीरा बीड या संघाला ज्यांनी पुरस्कृत केलंय, जे रुपेशजी लोबी साहेब, यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मंचावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे चांगला फटका आकाश गायकरच्या बॅट मधून. खणखणीत हे समीकरण आहे पहा. षटकार आकाश गायकरने कुठे ठोकलाय? ज्या आकाश गायकरचा ज्या जागेवरती जेल ड्रॉप झाला होता त्याच जागेवरती आकाश गायकरने षटकार ठोकलाय. हे विसरून चालणार नाही. आता या फिल्डरला ही किंमत जरूर मोजावी लागतीये. मी म्हटलं होतं की गतवर्षी हा या ठिकाणी या बायकर मॅन पासून सावध राहिला होता, थोडासा लांबवर होता, परंतु आकाश गायकरची वन साइडेड बॅटिंग. एक कॅश प्राइज आलंय. जे मुख्य व्यासपीठावरती जे बॅनर आहे, त्या बॅनरवरती जर का षटकार आला तर मात्र आमचे त्रिमूर्ती यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये. रुपेशजी गारे त्यानंतर चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख यांच्याकडून या मुख्य मंचावरती जो बॅनर आहे त्याच्यावरती पहिला षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. आयवा कॅश साठी देखील आपण पाहताय विनोदजी मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एका हातामध्ये पकडलं तर रुपेशजी गारे यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मुख्य मंचावरती जो बॅनर आहे त्याच्यावरती षटकार मारला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार षटकार हॅट्रिक साठी पहिल्या अर्धशतकासाठी 5,000चं कॅश प्राइज आहे. चांगला फटका. काय दिमागदार बॅटिंग चालू आहे. मी उगाच म्हटलं नाहीये की अगदी तुम्ही समोरच्या वाघाला जखमी केला आणि हे जखमी करत असताना त्याच्यावरती मीठ चोलण्याचं काम त्याच वाघाने आता मैदानावरती केलंय. तुमच्या जखमेवरती मीठ चोललं त्याने. कारण एकीकडे मी तर म्हणेल तलेगाववाडी टीम ज्याचा झेल सोडून मैदानात तुम्ही काय करून घेतलं हे माहित नाही, परंतु 3 षटकांमध्ये धावा पार कमतरतेत आल्या होत्या. आकाश गायकरची बॅट तलपत नव्हती, परंतु एकीकडे पाहायला गेलं तर 5 बॉल आकाश गायकरच्या सुरुवातीच्या वाट्याला आले होते 3 ओव्हरच्या अंती, परंतु त्याच्यानंतर आता जे 3 बॉल त्याच्या वाट्याला आले तिथे 3ही बॉलवरती आकाश गायकरने टोकलेत मोठे 3 फटके. म्हणजे पहा, एकीकडे षटकार आणि डबल चौकार, म्हणजे या 3 मोठ्या फटक्यांनी आता स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम थोडी खुशीत जरूर असेल, कारण जो फायटिंग स्कोर त्यांना पाहिजे होता तो सध्या धावफलकावरती जरूर आलाय. टोटल जाऊन पोहोचली 4 षटकांच्या अंती. किती रे? 48 या आकड्यावरती. वाजव वाजव. थँक्यू. बाबू मांडे यांच्या आवाजात लयबद्ध झालेल्या या दोन्ही लहरी. चांगला फटका. यावेळी केली आणखी एक चुकी. अजयला सुद्धा दिलाय जीवदान. प्रयत्न केले जात होते. काय नाव काय? देशमुख, प्रशांत देशमुख यांच्याकडून पारितोषिक वाढलंय. 6 षटकारांसाठी 1 तोला तर आहेच, त्याच्याबरोबर आणखी 15,000 रुपयांची कॅश. अरे एक अंगठी वाढली अजून. दादा थोडी चुकी केली का मी? या त्रिमूर्तींनी मला एंट्रीज दिली नाही मैदानात. प्रशांत देशमुख साहेब ज्वलंत आहेत आज. दांडी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. शार्दूल यावेळी गोलंदाजीला आले आहेत आणि परतावलाय गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट पाहतोय आकाश गायकर. बॅक टू पवेलियन. मोठा झटका लागलाय स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला.
तुमच्या सध्या प्रशांत आहे, परंतु तेच प्रशांत महासागर सध्या उष्णतेने तापलाय आणि इथे प्रशांत देशमुख तापलेत. अल निनोचा प्रभाव सध्या आपल्या संपूर्ण जगतावरती होतोय, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आकाश गरुड आणि जगदीशजी देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 2,000 रुपयांचं कॅश प्राइज उमरवले टीमसाठी, परंतु इथे मोठा फटका आलाय. आकाश गायकर साठी होतं ते पारितोषिक, परंतु आकाश गायकर बॅक टू पवेलियन आहेत. इथे अर्धशतकी केली पार झाली. 53 धावा धावफलकावरती आल्या. जमेची बाजू अतुल लोंगळेची विकेट गेल्याच्या नंतर तलेगाव वाडीने आनंदोत्सव मैदानात साजरा केला. 3 षटकांमध्ये मी तर म्हणेल खरोखर तलेगाव वाडी आगेकूच करताना दिसली. चांगला फटका बॅकफूट वरती जाऊन बॉलला पंच केलाय. ताकद नव्हती या फटक्यामध्ये. सिंगल जरूर येईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकती आहे. 54 आकड्यावरती 54 रनचा स्कोर बोर्ड. तलेगाव वाडीला सुद्धा तितकंच हलक्यात घेऊन जमणार नाहीये, कारण त्यांच्यात सुद्धा तितकेच दिमागदार बॅटर पाहायला मिळतात, जो शार्दूल गोलंदाजी करतोय. अगदी बाहुबली षटकारांचा किंग म्हणून ओळख आहे त्याची संघामध्ये. त्याच्यानंतर तन्वीर, अनेक खेळाडू आपण अनुभवतो. आणि इथे मात्र काय घडतंय? नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कॉल देऊया. नेक्स्ट मॅच असेल श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये धोत्रे, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहायचंय. ओनली 22 सध्या आपण पाहतोय धावफलकावरती आली आहे. 55 धावा धावफलकावरती लागल्या, डबल पंजा. परंतु अजूनही या इनिंगचा विचार करायला गेलो तर एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळी आपण पाहतो इनिंग ब्रेक साठी सध्या बाबू गाडे आमची सुद्धा तितकीच मजा घेत आहेत. असो, हे मैत्रीचं नातं एक वेगळं असतं. चांगला बॉल, अप्रतिम. यावेळी आपण पाहतोय गोलंदाजी आणि इथे फलंदाज होईल बाद. 55 धावा धावफलकावरती 56 धावा संख्येचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. धोत्रे टीमचे कर्णधार, श्रीवीरा बीड टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचे आणि टॉस केला जाईल. कर्जत नगर परिषदेचे खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय रमेशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कर्णधार या लगेच. चला या दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये धोत्रे. या दोन टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. सन्माननीय रमेशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी अतुलजी कडू, भूषणजी कडू आणि आमचे तवळे साहेब या ठिकाणून सन्मान स्वीकारून रजा घेत आहेत. मनस्वी आपण या स्पर्धेत उपस्थित झालात. आपल्या सर्वांचे या ठिकाणी संघर्षमय स्वागत. सन्माननीय रमेशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. एकीकडे आपण पाहताय श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये धोत्रे. एकीकडे आपण पाहताय जय आणि त्याच्या दुसरीकडे आपण पाहताय वैभव. हेड इज अ कॉल, इट इज हेड. टॉस जिंकलाय धोत्रे टीमनं. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल, कारण की बराचसा वेळ झाला. मॅच देखील आपल्याला इथून कव्हर करायचे आहेत. बॅटिंग करायची ती मात्र श्रीवीरा बीड टीमला पहिल्या सत्रामध्ये.
जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत संदीप बोराडे सर. या सर, कमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत. चला, दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील व्हॉइस ऑफ कलापूर मयूर कांबळे सर. थँक्यू सो मच संदीपजी बोराडे आणि त्याचबरोबर योगीजी ढोळे. तमाम लाडक्या रसिकांचं आणि मान्यवरांचं आपण मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करू. आपण एन्जॉय करतोय दोस्ती ग्रुप चषक आयोजित A1 जोडी चषक चौथं पर्व या स्पर्धेचं आजची तिसरी रात्र आहे आणि हाय व्होल्टेज सामना तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच उद्योजक जगतातलं आणखी एक नाव ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरवलीला पुरस्कृत केलंय. आदरणीय आकाशजी घरात यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आकाशजी घरात उद्योजक जगतातलं आणखी एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय. यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरवली टीमला पुरस्कृत करणारं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाशजी घरात यांचा सन्मान दोस्ती ग्रुपच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. मच्छिंद्र हजारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तीस बॉल मध्ये 56चं टार्गेट आहे. मजेल सामन्यामध्ये कारण एका बाजूला गोलंदाजीचा तोफखाना असलेला उमरोली संघ आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय आकाश गायकर. पहिलाच बॉल सन्मान देण्यास भाग पडलाय मिड ऑफला, पण बघतो मिसफील्ड बघायला मिळाले. पहिल्याच बॉल वरती सिंगल कंप्लीट करतोय शार्दुल चौधरी आणि त्याच्या बरोबरीने मैदानावरती दाखल झालाय राहुल. लगातार 3 षटकार जर आले तर उमेश देशमुख साहेबांकडून 3000चा कॅश प्राइज आहे. तलेगाव वाडी बाबू मांडे पुरस्कृत हा संघ. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. 5 ओव्हरमध्ये 56चं टार्गेट आहे. दोन्ही टीम मॅच मध्ये असतील जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत, कारण दोन्ही टीमकडे गोलंदाजाचा तोफखाना असलेला दोन्ही संघ आहेत. आणि जर बघायला झालं तर शार्दुल वरती सगळ्यांच्या नजरा असतील. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये आकाश गायकर वरती सगळ्यांच्या नजरा होत्या या मॅच मध्ये. आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेगाने सरळ यष्टीरक्षकाच्या मध्ये चेंडू विसावतोय. आकाश गायकरची भन्नाट कामगिरी या मॅच मध्ये बघायला मिळते. बॅटिंग करत असताना आणि आता बॉलिंग करत असताना देखील. 2 धावा फलकावरती 3 चेंडूचा खेळ संपलाय. P1च्या षटकाचा फायदा घ्यायला पाहिजे तळेगाव वाडी संघाला. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. आउट स्विंगर बॉल बघायला मिळाला. दाद मागितली जाते परंतु पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. सबमरीन डिलिव्हरी अगदी आपण बघतोय मैदानावरती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 डावा फक्त फलकावरती. स्वर्गवासी दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली हा संघ इन ऍक्शन मध्ये. वेगवान बॉल आखू टप्प्याचा पाठीमागच्या दिशेने पाठवलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. छप्पन्नाचं टार्गेट अजूनही 50 बनवायचे आहेत. हा वेगवान बॉल जितका वेगाने आला तितक्याच वेगाने त्याला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. शार्दुल चौधरी ऑन फायर नाव, षटकार.
आता की काय आकाश गायकरचं, परंतु शार्दूल चौधरीचं जे नाव आहे, आक्रमक खेळीसाठी हा खेळाडू ओळखला जातो, जाणला जातो आणि त्याने दाखवून दिलं. जे षटक चांगलं पडत होतं त्याला खराब करण्याचं काम केलं आणि आता बघतोय आपण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 12 या आकड्यावरती. 12 धावा फलकावरती 56 धावसंख्येचा पाठलाग कसा करायचा हे शार्दूल चौधरी दाखवतोय. आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आणखी एक वेल एक्सपिरियन्स बॉलर अतुल लुंगले. या अतुलला आता विकेट्स घ्याव्या लागतील या मॅच मध्ये, कारण जर तुम्ही इकॉनॉमिकल बॉलिंग केली परंतु जर शार्दूल चौधरी जर मैदानावरती राहिला तो ही मॅच लवकर फिनिश करून देऊ शकतो. इवन जोडी चषक आपण एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश दादा देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा. मागचे 3 यशस्वी पर्व आपण या स्पर्धेची बघितली. आज 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे. खंडाई माता क्रीडांगण खांडप्याचं हे मैदान, प्रेक्षकांची गर्दी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मध्ये, तिथे फिल्डर पोहोचेल, एक धाव मिळेल आणि आता दुसरीचा प्रयत्न होत नाही. थोडंसं फंबल झालं जरूर, परंतु एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय ते तलेगावाडी या टीमला आणि एकूण धाव फलकावरती येत आहेत ते 13 धावा. 13 धावा मॅच मध्ये मजा येईल. एका बाजूला शार्दूल चौधरीची विकेट हवी असेल उमरोली टीमला, परंतु दुसऱ्या बाजूला तळेगाववाडी संघ विचार करत असेल की शार्दूल चौधरी मैदानावरती राहणं तितकंच गरजेचं या मॅच मध्ये. सन्मान दिलाय, चांगला चेंडू बघायला मिळाला, मिड ऑफच्या बाजूने काढलाय, परंतु मिड ऑफचा फिल्डर अगदी लॉंग ऑफला जाऊन फिल्डिंग करतोय. या बॉलवरती एक धाव मिळते, एकने धाव फलक जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. जी धावगती खरं तर प्रति षटकामागे पाहिजे ती मिळाली आहे तळेगाववाडी या संघाला. अतुलचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. चेस मोठ्या फिल्डरसाठी, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. राहुलचा जर आपण विचार केला तर कव्हरच्या दिशेने अप्रतिम फटके खेळते की वेगळा स्टान्स आहे त्याचा, त्या पद्धतीने लेदर क्रिकेटर बॅटिंग करत असतात. आणि जर राहुलने 3 षटकार मारले तर 5,000चा कॅश प्राइज. ऑन साइडला स्वीप केलाय, फिल्डर आहे डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट आणि राहुलला परतवतोय तो अतुल लुंगले या मॅच मध्ये. असलेला हा खेळाडू आहे. तळेगाव टीमला 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला शार्दूल चौधरीने पहिल्याच ओव्हरमध्ये आकाश गायकरचे आक्रमण चढवलंय. अशा परिस्थितीमध्ये अतुलने जो कमबॅक खरं तर उमरोली संघाला हवा होता तो करून दिला या ओव्हरमध्ये. कमालीचं बॅटल या 2 टीम दरम्यान. एकाच कॅलिबरचे 2 संघ आहेत आणि एकाच विमेन स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आणि दोघांनाही विजय हवा आहे. मागच्या वर्षी दोन्ही संघ क्वार्टर फिनाले मध्ये लढले होते. इथे चांगला फटका कव्हरच्या दिशेने मारलाय. स्वीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरची गॅप भरपूर मोठी आहे. चेस मोठा होता, लॉंग ऑफ मधून फिल्डर आला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. कॉलिंगचा अभाव बघायला मिळाला उमरोली टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून. 3ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 21 धावा. प्रेक्षकांची अलोट गर्दी. मी मगाशी देखील उल्लेख केला की या क्रीडांगणावरती तुम्ही कोणतीही स्पर्धा आयोजित करा, मग प्रेक्षकांचा अलोट प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळत असतो. आणि ही स्पर्धा या परिसरामधील एक मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक जण या परिसरामधला प्रेक्षक वाट बघत असतो, संघ वाट बघत असतात या स्पर्धेची. दोस्ती ग्रुप आयोजित रुपेश जिगारे, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख आणि सर्व मित्र परिवार चेक केलं जाईल. जो बॉल गेला होता
बाउंड्री लाईन नजदीक चेक करण्यात येईल. बाबू मांडे आणि दोस्ती चषकाचं A1 जोडीचं एक वेगळं नातं आहे. चेक करण्यात येत आहे. 56चा पाठलाग सुरू आहे 5 ओव्हरमध्ये. असं वाटलं की ज्यावेळेस सुरुवात झाली या मॅच मध्ये धावा येत नव्हत्या, कारण एका बाजूला तन्वीरचं आक्रमण सुरू होतं, दुसऱ्या बाजूला राहुलचं आक्रमण सुरू होतं ऍज अ बॉलर. त्यानंतर शार्दूलचं एक षडात भन्नाट पडलं आणि सेफ आहे. म्हणजे 3च धावा आहेत या बॉलवरती. 3 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. 21 धावा. अतुल खांडपे गावाकडून बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे. इथे आडवा बॅटने शॉट अंबुल. रोहित शर्मा स्टाईलने बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. ते एकूण 27 धावा धावफलकावरती. 56चा पाठलाग सुरू आहे. 18 बॉल मध्ये गरज आहे 29 धाव संख्येची. यस मयूर, जर एकीकडे पाहायला गेलं तर अगदी क्रिकेटचं मैदान गाजवणारे खेळाडू जरूर पाहिलेत, परंतु यात दोस्ती ग्रुपने फार मोठी किमया केली आहे मैदानात. आजची तिसरी रजनी आणि या तिसऱ्या रजनीमध्ये पण 3 लकी ड्रॉ सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळालेत. एकीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय की पहिला लकी ड्रॉ आजच्या रजनीमधला ओपन झाला, जो सातत्यपूर्ण 3ही रजनीमध्ये आपण पाहिलाय. अगदी आदिल मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत. मान्यवर या ठिकाणाहून आपली रजा घेत आहेत. मनस्वी या स्पर्धेत उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आणि आभार सुद्धा. त्यांच्या अनुषंगाने एक चांगली स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती DP रोडवरती. आणि एकीकडे पाहतोय ना की अगदी आदिल मोबाईल शॉपच्या माध्यमातून स्मार्ट वॉच देण्यात आलं आणि दुसरीकडे आपण पाहतोय अगदी दुसरा लकी ड्रॉ काही क्षणातच आपल्या भेटीला येणार आहे. अर्थातच NK हेअर वर्ल्ड यांच्या माध्यमातून निखिलजी क्षीरसागर यांच्याकडून मात्र संपूर्ण वर्षभर तुम्हाला अगदी ह्या NK हेअर वर्ल्डची सेवा पुरवण्यात येईल. आणि तदनंतर आपण पाहतोय समर्थ कलेक्शन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह गिफ्ट आहे, परंतु इथे आलाय षटकार. अरे धंदाच बरबाद होईल. माझ्यासाठी बोलला असं ते ठीक आहे, मी केली अशी जोरात आणून. 18 बॉल मध्ये 29ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती आकाश गायकरच्या विरोधामध्ये तो चौकार आलाय. बॅटिंग करणाऱ्या तन्वीरच्या बॅटमधून धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 31 धावा कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये आकाशला. इथे हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय, परंतु चेंडू बराच वेळ हवेमध्ये. स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचतोय का? पोहोचला आहे, पण कॅच ड्रॉप. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न तन्वीर करेल. इथे 2 धावा देखील कंप्लीट आणि आता फ्रस्ट्रेशन मैदानावरती बघायला मिळते, कारण कॅचेस विन द मॅचेस हे आपण नेहमी म्हणतो. ह्या कॅचेस जर टिपल्या गेल्या असत्या, विकेट्स गेली असती, नवीन फलंदाज मैदानावरती आला असता, त्याच्यावरती प्रेशर तुम्ही टाकू शकला असता, परंतु जे गेलं ते गंगेला मिळालं. तन्वीर मिळते जीवनदान. 2 धावा या बॉलवरती. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 33 धावा धाव फलकावरती. 56चा पाठलाग सुरू आहे तळेगाववाडी या संघाचा. इथे पाठीमागच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गक्रमण करतोय. 4 धावा संख्येसाठी तन्वीरच्या बॅटमधून चौकार. फलकावरती येतात भन्नाट वेगाय तो बाबू मांडे 11 अर्थातच तलेगाव वाडी संघ.
कमालीचा परफॉर्मन्स आहे. बॉलिंग करत असताना बॉलिंग युनिटने चांगली कामगिरी केली. बॅटिंग करत असताना शार्दूल आणि त्याच्याबरोबर आता तन्वीर राहुलने देखील कॉन्ट्रीब्युट केलं आणि भन्नाट वेगाने सुटलाय तो तळेगाववाडी संघ. परंतु फाईट बॅक करण्यासाठी जो उमरोली संघ जाणला जातो ना, त्याला फाईट बॅक करणं गरजेचं आहे. आकाश गायकरला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सन्मान दिला या बॉलवरती तन्वीरला. तन्वीर देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. तन्वीरने देखील मोठमोठ्या स्टेजवरती क्रिकेट खेळलाय. रायगड प्रीमियर लीग असेल, तळेगाववाडी संघाकडून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि बरोबर चांगल्या चेंडूला सन्मान देऊन नॉस टाकलेला आलाय तन्वीर. एक धाव मिळतीये. इथे वेगाने ऑन साइडला खेळायचं होतं परंतु बाहेरची कडे घेऊन पॉइंटला बॉल जातो. एकदम मिळेल. शार्दूल या बॉलवरती स्वतःवरती नाराज आहे कारण त्याला माहिती आहे गॅप मध्ये त्याला टाकायचं होतं. ऑन साइडला 2 धावा वसूल करायचे होते परंतु एकच धाव मिळते या बॉलवरती. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचताय 39 या आकड्यावरती. 39 धावा अजूनही मॅच बनवू शकते. विकेट्स घ्याव्या लागतील उमरोली संघाला या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल, फटका हा खराब बघायला मिळाला. टायमिंग नव्हतं फटक्यामध्ये. फिल्डर तिथे पोहोचलाय. आकाश, 1 धाव मिळते या बॉलवरती. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. 56चा पाठलाग करायचे म्हणजे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. ड्रिंक ब्रेक आपण 2 मिनिटाचा घेतोय. तत्पूर्वी देऊया आमच्या डीजेला संधी. ओटू डीजे. त्याचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत. असं म्हणतात ना की 100 वर्ष जगण्यापेक्षा 1 दिवस असं काम करा की तुमचं नाव हे आदराने 100 वर्ष घेतलं गेलं पाहिजे. ही मॅचची सिच्युएशन जर बघितली ना तर उमरोली संघासाठी हे षटक महत्वाचं आहे आणि उमरोलीचे पाटील आता म्हणत असतील की हे षटक असं टाका की हे तुमचं नाव, या गोलंदाजाचं नाव पुढच्या 10 वर्ष तरी राहिलं पाहिजे. 12 बॉल 16 हे समीकरण या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाज सेट आहेत. एका बाजूला तन्वीर सेट आहे, दुसऱ्या बाजूला शार्दूल चौधरी सेट आहे. दोघांनी अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. अर्थातच बाबू मांडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे तळेगाववाडी. फाईट बॅक चांगलं बघायला मिळालं तळेगाववाडी संघाचं. ज्यावेळी सुरुवात चांगली झाली ॲज अ बॉलर, त्यानंतर आकाश गायकरचं आक्रमण आलं आणि मग आपण बघतो 56चा पाठलाग सुरू आहे. तो सुखकर देखील सुरू आहे. बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय आकाश लोंगळे. हा देखील एक चांगला सिनियर प्रो खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. परंतु शेवटच्या ओव्हरपेक्षा हे षटक फार निर्णायक आहे आणि या षटकामध्ये धावा तर कमी द्यायचेच आहेत, त्याबद्दल विकेट देखील घ्यायचे आकाशला. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग लेगला. चेस मोठा आहे. बॉल 1 बाउन्स, चौकार. बजरंग दादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संघर्षमय स्वागत. बजरंग दादा कांबेरे या आपण. 11 चेंडू मध्ये आता 12ची गरज आहे. सामना सोपा होऊन बसलाय कारण 12 बॉल 16ची गरज असताना पहिलाच बॉलवरती तन्वीरच्या बॅटमधून आला हा चौकार. संघ जाऊन पोहोचलाय तो एकूण 44 या आकड्यावरती. 44 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 11 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 12 धावसंख्येची गरज आहे. विकेट्स घ्याव्या लागतील आकाशला या ओव्हरमध्ये. विकेट आली तर मजा येईल सामन्यामध्ये. डॉट बॉल यावेळेला पाहिजेत. 11 बॉल 12 हे समीकरण. बॉलर तयार.
इथे स्विच हिटचा देखणा फटका, परंतु चेंडू हवेमध्ये कॅच कंप्लीट केली जाते आणि मोठी विकेट या मॅचची. तन्वीर चौधरी बाद, 10 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज. चौकार हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी या मॅच साठी आता मॅच रोमहर्षक परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. बॅटिंग साठी दाखल झालाय मैदानामध्ये आनंद येईल का आपल्या टीमला हे पाहणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आकाश कमालीचं षटक हाताळतोय ऑन हॅट्रिक. इथे हा ट्रॅकर पॉइंटला झेल घेण्याची संधी, परंतु बॉल निघालाय. गॅप शॉट सिलेक्शन, 4 धावा. अजूनही मॅच कुठे गेलेली नाही. 2 बॉल चांगले टाकावे लागतील. 2 बॉल वरती 2 जर चौकार आनंदने मारले तर 1 तोळ्याची चेन त्याला दिली जाईल. उमेशजी देशमुख यांच्याकडून हे पारितोषिक आहे. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पाहिजे ती किंमत देण्यास तयार आहेत पाठीराखे. इथे थोडासा चेंडू खाली राहतोय. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मजा येते. आणखी एक डॉट बॉल जर आला तर आणखी मजा येईल सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. कोण जिंकणार हा सामना? दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत. 2 गावांच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांचे नाव क्रिकेटच्या पटलावरती फार मोठे आहेत आणि ते नाव सिद्ध करत असताना 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. आनंद सेकंडला. इथे आणखी एक चेंडू चांगला बघायला मिळाला. चेस करत होता, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होतीये. शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल ती आता 8 धावसंख्येची. डीजे थँक्यू. सोपी मॅच आता कठीण पडली, कारण 12 बॉल मध्ये गरज होती ती 16 धावसंख्येची. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 11 बॉल 12 हे समीकरण मॅच मध्ये होते. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, कारण मॅचचं मोमेंटम कॅरी फॉरवर्ड तुम्हाला करायचंय. मॅचचं मोमेंटम तुम्ही तोडू नका. आणि आता बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय मैदानामध्ये रोहन लोंगले.
मॅच मध्ये जर आपण बघितलं एकंदरीत 12 बॉल 16ची गरज होती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर 11 बॉल 12 हे समीकरण, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर एक चौकार जिथं आला ना तिथे मी म्हणेन थोडीशी हवा लूज झाली उमरोली संघाची. परंतु त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल आले आणि आकाशने कमबॅक आपल्या टीमला करून दिलंय. आता शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हा सामना हे आपण सांगू शकत नाही. 2 गावांच्या अस्तित्वाची लढाई, 2 गावांच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे या मैदानामध्ये. शार्दूल अजूनही क्रीजवरती आहे. बघा प्रेक्षक फार हुशार आहेत माहिती आहे, आणि मी मगाशी सुरुवातीलाच उल्लेख केला की शार्दूल जर मैदानावरती राहिला तर मग सामन्याचं चित्र कोणत्याही बाजूने तो फिरू शकतो. शेवटचे 6 चेंडू 8ची गरज आहे. मॅच हाय व्होल्टेज आहे, परंतु मॅचचा मोमेंटम तुम्ही तोडू नका, स्पीड अप करा. 6 बॉल 8 समीकरण. शार्दूलची विकेट मिळायला पाहिजे या मॅच मध्ये असेच म्हणत असतील दिबा पाटील उमरोलीचे सगळे समर्थक पाठीराखे. परंतु दुसऱ्या बाजूला तलेगावाडी संघ देखील विचार करत असेल की हा सामना लवकर फिनिश व्हायला पाहिजे. 6 बॉल 8. पहिलाच वेगवान बॉल सॉडम पूल केला अलॉंग द कार्पेट. अतुल तिथे आहे, सिंगल मिळाली आहे. जितका वेळ तुम्ही शार्दूलला नॉन स्ट्रायकरवरती ठेवाल ना तितकी मी म्हणेन सुस्थितीमध्ये असेल उमरोली संघ. इथे रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल आनंदला. आणि आता समीकरण बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये जितका संघर्ष मोठा आहे ना तितकाच एखाद्या संघाचा मी म्हणेल विजय देखील मोठा ठरेल. कोणता संघ जिंकेल हा सामना. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. 5 बॉल 7 हे समीकरण. जरी बॉल आणि धावसंख्येचा अंतर 2 ने मोठा असेल ना तरी देखील एखादा आता विकेट आली, एखादा डॉट बॉल आला तरी देखील मॅच मध्ये दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ शिरकाव करेल विजयाच्या दिशेने. कुठेही जाऊ नका, नेल बॅटिंग फिनिश सामना बघायला मिळतोय. अगदी हृदयाचे ठोके चुकणारा सामना आहे. 5 बॉल 7ची गरज. इथे फुलटॉस बॉल, मोठा फटका मारण्याची संधी होती परंतु एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला डीप मध्ये. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला येतो शार्दूल चौधरी. समीकरण आता पुनश्च बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. 4 बॉल 6 हे समीकरण. शार्दूल चौधरी नावाचं मोठं वादळ ज्याने या खलापूर टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या नावाचं एक वेगळं वलय तयार केलंय तो स्ट्रायकर एंडला येतोय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा फारसा चांगला संपर्क नाहीये. आकाश चांगली फिल्डिंग करतोय परंतु पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला येईल तो म्हणजे शार्दूल चौधरी. रनआउटची संधी आहे आणि आता पुन्हा एकदा समीकरण बदलेल या मॅचचं. शेवटचे चेंडू बाकी असतील आता 3 आणि गरज आहे ती 5ची. 3 बॉल 5 हे समीकरण. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला आलाय तो शार्दूल चौधरी. शार्दूल चौधरीला जितका वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला ठेवाल ना तितकी म्हणेन दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ या मॅच मध्ये पुढे जाताना दिसेल. परंतु शार्दूल चौधरीला वरती देखील स्वतःवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. जर तो स्ट्रायकर वरती असता तो पुढच्या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून जरूर आला असता. परंतु तो पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला येतोय. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 3 बॉल 5 हे समीकरण. या बॉल वरती विकेट यायला पाहिजे, या बॉल वरती डॉट बॉल यायला पाहिजे तर आणखी मजा येईल सामन्यामध्ये. कुठे मॅच होती कुठे येऊन पोहोचली आहे. 3 बॉल 5. इथे चेंज ऑफ पेस पाठीमागच्या दिशेने. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू. आणि आता चर्चेला उदाहरण आलंय कारण हा बॉल अडवायला पाहिजे होता का, या बॉलवरती फिल्डिंग करायला पाहिजे होती की, कारण बॉल चांगला होता. पाठीमागच्या दिशेने चौकार जाणं हे खरं दुर्भाग्य आहे. ते म्हणजे दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाचं. आता शेवटचे चेंडू बाकी 2 आणि 1 धावसंख्येची गरज. जर षटकार मारून मॅच फिनिश केली तर 5,000 कॅश प्राइज आहे प्रशांत देशमुख यांच्याकडून. प्रशांत देशमुख यांनी भरपूर पारितोषिके लावलीत आज तलेगाव वाडी संघासाठी. भरपूर मोठ्या संख्येने पाठीराखी देखील या टीमकडे आहेत. बाबू मांडे पुरस्कृत हा संघ आहे आणि बाबू मांडे आणि या स्पर्धेचं नाव
हे फार मोठं आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. उमरोली संघ फिल्डिंग लगेच आपण लावून घ्या, कारण आयोजक आम्हाला सूचना करतात टाइमपास नको आहे या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. हा चौकार मात्र जीवाला लागून गेलाय उमरोली संघाच्या. खऱ्या मॅच मध्ये अगदी मी म्हणेन दोन्ही संघ बॅलन्स होते आणि अशा परिस्थितीमध्ये हा चौकार आलाय. पण तो अजूनही क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग तुम्हाला करावं लागेल, कारण मोठ्या स्टेजवरती मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल? हृदयाची ठोके चुकणारा सामना आहे. नेल वायटिंग फिनिश बघायला मिळत आहे आणि आता बॅट्समनचे शेजारी वाढलेत. क्लोजर फिल्डिंग बोलवण्यात आली आकाश गायकर कडून. 2 बॉल 1. इथे मात्र फटका गॅप मध्ये गेलाय. मॅच जिंकली आहे ती बाबू मांडे पुरस्कृत तलेगाववाडी संघाने. हार्दिक अभिनंदन. परंतु हार्ड लक अगदी फाईट बघायला मिळाली ती दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाची. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शार्दुल चौधरी ठरतो या सामन्याचा सामनावीर. या पण हे पारितोषिक घेण्यासाठी. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय मी सन्माननीय प्रकाशजी जैन साहेबांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक